नमस्कार, मी भुजंग चव्हाण. आपण पाहत आहात नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. शहरातील तणावपूर्ण परिस्थितीत सुधारणा, दैनंदिन व्यवहार निर्भीडपणे सुरू ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन. बसपाच्या बहन मायावती यांच्या सभेनंतर बसपाच्या प्रचाराला वेग, डीपी सावंत यांच्या विजयाचा मार्ग खडतर. दुहेरी खून प्रकरणी काँग्रेसकडून राजकारण तर पोलिसांकडून दुजाभाव, संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांचा आरोप. लोहा कंधारमध्ये बंडखोर विचारांचे उमेदवार आमने सामने. आता बातमीपत्र विस्ताराने. शहरातील तणावपूर्ण परिस्थिती काहीशी निवळत असतानाच जिल्हाधिकारी धीरज कुमार यांनी नागरिकांना कोणत्याही दहशतीला न घाबरता आपले दैनंदिन व्यवहार सुरू ठेवण्याचे आवाहन केलेले आहे. अगदी 8 दिवसावर विधानसभा निवडणुका आल्या असून या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहरात दुहेरी खून प्रकारावरून तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे. मागील 3 दिवसापासून जुना नांदेड भागातील व्यापारी प्रतिष्ठाने आणि दुकाने देखील बंद असून नागरिकांचे जीवन असह्य झालेले आहे. या प्रकरणी राजकारण केले जात असल्याची चर्चा होत असतानाच पोलीस प्रशासनाकडून देखील तपासात आणि छापेमारीमध्ये दुजाभाव केला जात असल्याची चर्चा आहे. नागरिक आणि प्रशासन यांच्यातील संवाद कुठेतरी कमी होत असल्याचे आढळून येत असतानाच जिल्हाधिकारी धीरज कुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक परमजित सिंह दहिया आणि आयुक्त डॉक्टर निशिकांत देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणी सद्यस्थितीवर संवाद साधला आहे. 3ही खुन्यांना अटक करण्यात आली असून शहरात कुठेही संचारबंदी नाहीये. त्याचबरोबर परिस्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांनी निर्भीडपणे घराबाहेर पडावे असे आवाहन जिल्हाधिकारी धीरज कुमार यांनी केले आहे. उद्यापासून आम्ही प्रत्येक घरीमध्ये नांदेड जुनामध्ये सुद्धा आम्ही घरी जाऊन वोटर स्लिप्स वगैरे वाटप करणार आहे. या एरियामध्ये स्पेशल प्रोव्हिजन आम्ही करणार आहे. प्रत्येक BLO सोबत आम्ही पोलीसची मदत घेऊन आम्ही वोटर स्लिप वाटप करणार आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर या प्रकरणाचा कोणताही परिणाम होणार नसून उद्यापासून प्रत्येक प्रभागात BLO आणि एक बंदूकधारी पोलीस कर्मचारी राहील आणि मतदारांशी घरोघर जाऊन संवाद साधेल. त्याचबरोबर पोलिसांबाबत काही जे भीतीचे वातावरण असेल तर ते देखील कमी होईल असे जिल्हा पोलीस अधीक्षक परमजित सिंह दहिया यांनी म्हटले आहे. कि जो भी ट्रैफिक जाएगा, हमारा जो मेन एक्सेस है पहलवान टी हाउस से यहाँ पर आता है, उस एक्सेस को छोड़ते हुए और दूसरे एक्सेस से बाहर से जाएगा. और दूसरी बात ये है कि ऐसा नहीं कि बैरिकेडिंग पे किसी को जाने नहीं दिया जा रहा. हमारे इंस्ट्रक्शंस ऐसे हैं क्योंकि ये जो पहली घटना हुई, ये रात को लोग ट्रिपल सीट पे राइडिंग कर रहे थे और इनके पास एक खंजर था. तो इसलिए हमने ऐसे इंस्ट्रक्शन दिए हैं कि अब से जो ट्रिपल सीट पे राइडिंग कर रहे हैं या फैंसी नंबर प्लेट, बिना नंबर प्लेट, उन सब लोगों को रोका जाए, उनसे गाड़ी के कागजात वगैरह पूछे जाएं और थोड़ी तलाशी ली जाए. जनता दहशतीसमोर झुकते असे म्हणतात. त्यामुळेच काही विशिष्ट जमातीच्या लोकांकडून दहशत पसरवली जाते. परंतु लोकशाहीप्रेमी नागरिकांनी अशा दहशतीला निर्भीडपणे सामोरे जाणे गरजेचे आहे. आज बहुजन समाज पक्षाचे नांदेड उत्तरचे उमेदवार सुरेश गायकवाड यांच्या प्रचारासाठी पक्षाच्या अध्यक्षा बहन मायावतीजी यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रचार सभेला असलेला प्रतिसाद पाहता काँग्रेसचे उमेदवार नामदार डीपी सावंत यांच्या विजयाचा मार्ग खडतर दिसतो आहे. नांदेड उत्तरमध्ये एकूण 31 उमेदवार उभे असून काँग्रेसकडून डीपी सावंत यांची उमेदवारी आहे, तर त्यांना भाजपाकडून माजी महापौर सुधाकर पांढरे यांनी आव्हान दिले आहे. राष्ट्रवादीकडून डॉक्टर सुनील कदम यांची उमेदवारी असून शिवसेनेचे मिलिंद देशमुख यांनीही आपली उमेदवारी दाखल केलेली आहे. आता प्रचाराला चांगलीच रंगत आलेली आहे. संविधान पार्टी बरखास्त करून बहुजन समाज पक्षात गेलेले सुरेश गायकवाड यांनी याच मतदारसंघातून आपली उमेदवारी दाखल केलेली आहे. आज बहुजन समाज पक्षाच्या वतीने पक्षाच्या अध्यक्षा बहन मायावतीजी यांच्या प्रचार सभेचे आयोजन केले होते. या प्रचार सभेमध्ये बहन मायावती यांनी नेहमीप्रमाणे आपला जाहीरनामा प्रसिद्ध न करता मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले असून आपण प्रत्यक्ष काम करून दाखवणारे आहोत असे म्हटले आहे. या मतदारसंघात सुरेश गायकवाड यांच्या रूपाने अल्पसंख्याक मते एकवटल्यामुळे काँग्रेसची पुरती धांदल उडाली असून येणाऱ्या 8 दिवसात काँग्रेसकडून खासदार अशोक चव्हाण कोणती जादूची कांडी फिरवतात आणि मतदारांपर्यंत कशा प्रकारे जाऊन स्वतःला सिद्ध करतात ते लवकरच कळणार आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी पत्रकार परिषद घेऊन शहरातील दुहेरी खून प्रकरणानंतर काँग्रेसकडून राजकारण केले जात असल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर पोलिसांकडून देखील दुजाभाव केला जात असल्याचे म्हटले आहे.
मागील 3 दिवसापासून नांदेड शहरात दुहेरी खून प्रकरणी तणावाचे वातावरण असून नांदेडमधील जनता खुन्याच्या दहशतीपेक्षा जास्त पोलिसांच्या दहशतीमध्ये वावरत आहे। शहरात जागोजागी पोलिसांनी संचार सदृश्य परिस्थिती निर्माण केली असून जनतेला बाजारपेठेत किंवा प्रतिष्ठानावर काही खरेदी करण्यासाठी देखील मुभा नाहीये। त्यातच पोलिसांकडून या प्रकरणी जातीवाद केला जात असल्याचा आरोप होत आहे। काँग्रेस धार्जिने असलेल्या पोलीस प्रशासनाने एकाच जातीच्या नागरिकांवर दबाव टाकलेला आहे असा आरोप शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी केलेला आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये पोलीस प्रशासनातले काही अधिकारी हे हिंदूंच्या वस्त्यांमध्ये घेऊन हिंदूच्याच लोकांना दमदाटी करतायत, मारहाण करतायत। त्या पोलीस प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आज शिवसेनेकडून पत्रकार परिषद घेण्यात आली। या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हेमंत पाटील, प्रकाश कोडगे, दीपक रावत, तुलजेश यादव यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी अधिकाऱ्यांवर टीका करत अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या निलंबनाची देखील मागणी केली। त्याचबरोबर काँग्रेसचे आमदार ओमप्रकाश पोळकर्णा यांच्यावरही टीका करत त्यांनी पोलिसांना आपल्या हाताशी धरून या प्रकरणात राजकारण करणे सुरू केले असल्याचे म्हटले आहे। आणि उलट पक्षी काँग्रेसचा उमेदवार तिथे दूध वाटप करत आहे, हे आचारसंहितेचा भंग करणार आहे। त्याच्यावरती कारवाई करण्यापेक्षा पोलीस अधिकारी त्याला स्वतःच्या गाडीमध्ये घेऊन फिरत आहे, ही दुर्दैवाची बाब आहे। कोणतेही कारण असो, नेत्यांनी अशा प्रकरणाचे राजकारण करणे योग्य नाही। सामाजिक दृष्टिकोनातून समन्वयाने हा विषय मार्गी लावणे गरजेचे आहे। नसता तुमचे होते राजकारण, मात्र जनतेचा जीव जातो त्याचे काय, हे या राजकारण्याला समजेल का, हा प्रश्न आहे। राजकारण कोणत्या स्तराला गेले आहे याचे खास उदाहरण म्हणजे लोहा कंधारचे उमेदवार म्हणता येतील। शिवसेना, मनसे, भाजपा, राष्ट्रवादी आणि बहुजन विस्थापित संघर्ष आघाडी आदी आघाड्यांचे सर्वच उमेदवार बंडखोर विचाराचे असून केवळ सत्तेशी नाते जोडणारे दिसत आहेत। सध्याच्या राजकारणाला मोठ्या प्रमाणात हेवेदावे वाढले आहेत, त्यामुळे राजकारणाचा घोडेबाजार देखील होताना दिसत आहे। मराठवाड्यात अशा घोडेबाजाराचा आणि कूटनीतीच्या राजकारणाचा पहिला क्रमांक लागतो तो लोहा कंधार मतदारसंघाचा। नांदेड जिल्ह्यातील लोहा कंधार मतदारसंघाला केशवराव धोंडगे यांच्यानंतर स्थिर राजकारण आणि विकासाचे राजकारण मिळालेच नाही। सुरुवातीला रोहिदासराव चव्हाण यांनी केशवराव विरुद्ध बाजी मारून या भागामध्ये शिवसेना प्रबळ केली, मात्र त्यांच्यानंतर 2004 साली प्रताप पाटील चिखलीकर हे या मतदारसंघाचे आमदार झाले। विलासरावांची बाजू घेणाऱ्या प्रतापरावांनी अशोकराव चव्हाण यांच्याशी वैरत्व पत्करणे आणि आपल्या चंचलपणाला गती मिळवून दिली। 3 पक्ष बदलणाऱ्या या नेत्याने निवडणुकीच्या लालसेने यावेळी देखील शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। प्रताप पाटलाचा शिवसेना प्रवेश होताच शिवसेनेचे निष्ठावंत बोलले जाणारे प्राध्यापक मनोहर धोने यांनीही शिवसेनेची बंडखोरी करून मन्याडच्या या वाघाचा आवाज क्षीण केला। अलीकडच्या काळात आघाडी तुटल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार शंकरनाना धोंडगे यांच्याही बंडखोरीच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या। आता सर्वच जण निवडणूक रिंगणात उभे राहिले असून या बंडखोर नेत्यांमध्ये मागील 6 महिन्यापूर्वी शेकापतून भाजपामध्ये दाखल झालेला बंडखोर उमेदवार मुक्तेश्वर धोंडगे याला भाजपाकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे। या मतदारसंघामध्ये सर्वच प्रमुख दावेदार हे बंडखोर विचाराचे आहेत असे दिसून येते। येणाऱ्या 12 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा या मतदारसंघामध्ये होणार आहे। या सभेनंतर या भागातील मतदार बंडखोर नेत्यातील नव्या दमाचा चांगला उमेदवार शोधण्याचा प्रयत्न करतील हे देखील निश्चित। शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स। शहरातील तणावपूर्ण परिस्थितीत सुधारणा, दैनंदिन व्यवहार निर्भीडपणे सुरू ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन। बसपाच्या बहन मायावती यांच्या सभेनंतर बसपाच्या प्रचाराला वेग, डीपी सावंत यांच्या विजयाचा मार्ग खडतर। दुहेरी खून प्रकरणी काँग्रेसकडून राजकारण तर पोलिसांकडून दुजाभाव, संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांचा आरोप। लोहा कंधारमध्ये बंडखोर विचाराचे उमेदवार आमने सामने। आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया, नमस्कार।